हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इलेक्शन आहे, म्हणजे वोटिंग करायला जायचंय. हर्षचा पण फोन आला होता की तू जवळ जाणार तेव्हा मला फोन कर, मी पण येतो संगे जा. आज जाऊन बघू काय हलावा चालू आहे तिकडे बूथवर. फोन पण करतो त्याला, ये म्हणतो. माझं वॉच राहिलं घरात. बिना वॉचता माझा हात थोडा मला हेच वाटतं कसा तरी. हातामध्ये वॉच पाहिजे माझ्या. थोडं मला चांगलं वाटतं. दादाच्या घरात काम कुठपर्यंत झालं काय माहिती. हे करा. नदीला चाललंय म्हणून तू सांगते. Later that same evening. मी इलेक्शन तिकडे चालू आहे, तिथं थोडा बसलो होतो. आता आलोय गणूच्या इथं शेडवर. आपण सोबत ते आज चाललेत मुंबईला माघारी. त्यासोबत काय धान्य घ्यायला आलो होतो आणि भाजीपाला. तर आपा हनुमानाबरोबर गेलेत कुठेवर. आज कुठे गेले मी तोपर्यंत बसतोय आता. 20 तारीख आज आहे. 22 9 तारखेपासून एक्झाम चालू होते. काय करू काय समजून. माझा मित्र पण असा आहे, ते काय सांगतच नाही. थोडंफार लिहायचं बाकी ते पूर्ण केलं पाहिजे पहिल्यांदा. नाही तर शेवटी एकदमच लोड येतोय लिहिण्याचा म्हणा कशात. आपण बसतोय आतमध्ये जरा. A few inches later. मी आणि गणू पाना सोडायला माहिती झाले. बंद चालू करा 7 वाजले. त्याच्यावर 6 वाजेचं टायमिंग आहे एसटीचं, पण अजून एसटी काय आली. त्याच्यावर एक थळगीला ती एसटी कधी यायची काय माहित. ती थळगी फक्त नॉर्मल थळगी खावा. तुम्हाला जेव्हा पाणी थंडी वाजली आज. येताना थंडी वाजते, जाताना काय होते काय माहित. आहे ना तुमची थळगी. गणूला देतात, जाताना गाडी देतो दारावर. येताना मी गाडी चालू झालो, थंडी वाजली. हाफ शर्ट घातले ते थंडी वाजते. The next day. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज गुरुवार आहे. आज मी चाललोय मायनीला. मायना घेऊन त्यांना सोडायचं आहे मायनीत, आणि मला दवाखान्यात जायचं आहे. घसा थोडा जाम झाला आणि सर्दी पण. मग दवाखान्यातून जाऊन यायचं जरा. जातोय बरोबर, टाइम नको घालवायला जास्त. Later that same evening. मॅगी 4 वाजले, ते 4 वाजता मॅगी करतो कारण मला खूप भूक लागली. A few inches later. मगाशी जी बघितली ती श्री स्वामी समर्थांची पालखी होती. गावामध्ये पहिल्यांदाच निघाली होती. माझा घसा अजून नीट नाही झाला, होईल 1-2 दिवसामध्ये. थोडं लिहायचं आहे, थोडं नाही जास्तच लिहायचं आहे. ते कधी पूर्ण करतो मी काय माहित. माझी तर थोडी कामे करायची होती, ती पण माझी काय कुठलीच कामे पूर्ण नाही झाली. ती तरी कधी होणार काय माहित नक्की. आणि आता मगाशीच माझा बॅलन्स संपलाय. ती काय नेटच चालणार आहे. अगोदर भारी होतं, बॅलन्स संपला की 24 तास नेट चालायचं. आता बॅलन्स जसं संपला तसं काय मेसेज पण येत नाही, ते मेसेज जात नाही. ते किंवा कॉल कुणाचा म्हणजे येतो कॉल पण लागत नाही माघारी.
असं झालं, दादाचा मग फोन आला होता, त्याला माघारी फोन करतोय तर काय लागलाच नाही फोन. काय इम्पॉर्टंट काम असलं तर कसं फोन तरी करायचं, काय करू. आणि व्हिडिओ एडिट करायला त्याला नेट लागते, कॅपकट यूज करायचं म्हटलं तर त्याचं काय एक लफडा आहे काय. बघू जरा आतमध्ये. आता मला आय थिंक मला जास्त ब्लॉग काय होणार नाही. थोडासा मला लॅपटॉपवर काम आहे एक, ते काम करायचं आहे आणि मित्राला मेसेज करायचं होतं, थोडंफार काम होतं. काय नेटच नाही आता. आठवण आता झाली होती की काय काम आहे नक्की ते. पण आता नाही तर कोणाचा फोन आहे, दुसऱ्या कोणाचा. माझ्याकडे फोन आहे इथं, तर बघू दीदी आल्यावर दीदीच्या फोनवरून करू, हॉटस्पॉट घेऊ मेसेज त्याला. A few moments later. 9 वाजले होते आणि आता 9 वाजता मला थोडी कणकणी मला वाटते, त्यासाठी मला आता औषध खाल्ले ते मेडिसिन आणि हळदीचं दूध पिलं, त्यामुळे मला झोप आली. 2 दिवसाचा ब्लॉग मी कंबाईन केले. आता कशी ब्लॉग झाली ती मी पण नाही बघी. एडिटिंग करायला नेट लागतं, उद्या सकाळी उठून मला तिथं हॉटस्पॉट आबांचं हॉटस्पॉट घेऊन एडिटिंग करायला लागेल. झोपतोय. भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय अँड सबस्क्राईब. आणि नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड बाय.